शुभ सकाळ मित्रांनो. तर आज आपण महाराष्ट्रातील अशा भन्नाट किल्ल्याला भेट देणार आहोत. तो किल्ला म्हणजे दातेगड. दातेगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला असून पाटण जवळील दातेगड हा किल्ला प्रेक्षणीय आहे. चारी बाजूनी नैसर्गिक काळ्या कातळांनी तटबंदी लाभलेला दातेगडाचे दुर्ग वैशिष्ट्य म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत. तर मित्रांनो, पाटण शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असणारा हा दातेगड रस्त्याच्या दोन्ही तर्फा आपल्याला निसर्ग सौंदर्य लाभलेली या पाऊलवाटा आपण गडाच्या अलीकडच ज्या चौक लागतो त्या चौकामध्ये थांबल्यानंतर इथं आपल्याला समोर त्या गडाकडे जाणारा बोर्ड लागतो. त्या बोर्डवर तिकडे जाण्याची ठिकाणे लिहिलेली आहेत. नमस्कार, आम्ही कोल्हापूरपासून आता जवळपास आपल्याला ज्या गडाची प्रतीक्षा होती त्या गडाच्या पायथ्याशी येऊन पोचलो आहे. जवळपास आमचा 3 तासाचा हा प्रवास झालेला आहे. हा प्रवास करून आम्ही त्या ठिकाणी पोचलो आहे. तर त्या ठिकाणाला जाण्यासाठीचा हा इथं बोर्ड लावलेला आहे. या बोर्डवर वरती लिहिलं आहे घेरा दातेगड आणि त्याच बोर्डवर लिहिलं आहे भैरवनाथ मंदिर आणि अंबाबाई मंदिर. कदाचित या गावामध्ये ही 2 मंदिरं असावीत. या गडाच्या पायथ्याशी आलो आहे. आता इथं नाव घेरा दातेगड आहे. घेरा दातेगड म्हणजे या गडाच्या पायथ्याशी विसावलेल्या गावाचं नाव घेरा दातेगड असं असावं. तर आपल्याला आता माझ्या मागं दिसणाऱ्या या रोडनं जायचं आहे. इकडे 2 रोड आहेत, त्यामुळे रस्ता चुकू शकतो. या बोर्डच्या डाव्या बाजूला गेलेल्या रोडनं आपण गडाकडे जायचं आहे. या रस्त्यानं सरळ पुढे गेल्यानंतर आपल्याला रस्त्याच्या डाव्या बाजूला आत जाणारा एक रस्ता लागेल. त्या मळलेल्या वाटेनं तुम्ही आत गेला तर गडाच्या पायथ्याला पोहोचता. जाण्यासाठी त्या मळलेल्या वाटेनं तुम्ही वर गडावर जाऊ शकता. गडावर गाडी पोहोचत नाही. बाजूला गर्द झाडी आहे. या झाडीतून ही वाट आहे. अतिशय सुंदर असा गड आहे. संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या रांगेत बसलेला आहे. गडाच्या पायथ्यापासून वरती जाण्यासाठी साधारणतः आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतील. मित्रांनो, फायनली आम्ही या गडाजवळ पोहोचलोय. जरासंच अंतर राहिलं आहे. आता वाट जरा करत दम लागला आहे. थोडा वाट अवघड आहे जरा चढण्यासाठी. तुम्ही बघू शकताय जवळपास आपल्या डोक्याच्या उंचीचं इथं गवत आहे. या गवतामधून वाट काढत आपल्याला पुढं पुढं जायचं आहे. वरती आल्यानंतर भयानक वारा सुटला आहे. एक नंबर वाटते राव. या गडावर येण्यासाठी तुम्हाला जवळपास दिवाळीमध्येच यावं लागेल. नुसताच पाऊस बंद होऊन सर्वत्र हिरवळ पसरलेली असेल त्यावेळेला बघण्यासाठी गड अतिशय सुंदर असेल. तुम्ही आता इथं बघू शकताय आपल्याला एखाद्या उंबऱ्यासारखा इथं दगड लागलेला आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे इथं शिवकाळामध्ये चौकी असण्याची शक्यता आहे. तुम्ही बाजूला बघू शकताय हा
तटबंदीचा काही अवशेष आपल्याला दिसत आहे. अतिशय सुंदर नयनरम्य वातावरण आहे. समोर बघत आहात तुम्ही सह्याद्रीच्या रांगा, संपूर्णतः हिरवळ. ही गडाची तटबंदी आहे. संपूर्ण जांभा दगड आहे. हा जांभ्या खडकाची ही तटबंदी आहे. तटबंदीवरून तुम्हाला खालचा भाग दिसणारा मी दाखवतो. खूप जंगल आहे. या गडाला वरती येण्यासाठी दोन्ही बाजूने रस्ता आहे. आम्ही पाठीमागच्या रस्त्यावर आलो. आपल्याला ते समोर दिसतील त्या पायऱ्या, त्याच्याच अलीकडं ही असणारा हा गुहेसारखा भाग आहे. अर्ध वर्तुळाकार ही गुहा आहे. माझ्या अंदाजे ही गुहा इथं पहारेकरांनी बसण्यासाठी असावी. या गुहेच्या आतमध्ये देखील अजून 2 लहान गुहा आहेत. जास्त आतमध्ये जायला नको. आत काय असेल तर शांत थंडगार अशी वाटणारी गुहा आहे. त्यातून आतून पाण्याचा विसर्ग होऊन 2 भोवते तयार झाले असावे. तर इथून आपण गडाकडे जायचं आहे. समोर लागलेत या पायऱ्या. समोरच हा दरवाजा आहे. हा मुख्य दरवाजा असून हा तुम्ही बघू शकताय संपूर्ण जांभ्या दगडामध्ये कातळात कोरलेला दरवाजा आहे. ह्या लहान लहान पायऱ्याही बनवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय दरवाजाच्या खालून गडावर साचलेलं पाणी हे खाली येण्यासाठी देखील इथं मार्ग केलेला आहे. हा किल्ला कोणी बांधला याचे पुरावे सापडत नाहीत. पण 15व्या शतकात दातेगड शिर्क्यांच्या ताब्यात होता. मल्लिक उत्तुजारने शिर्क्यांचा पराभव करून हा किल्ला बहामनी राज्यात सामील केला. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यावर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. 1552 मध्ये पाटणकरांना या किल्ल्याची देशमुखी मिळाली. अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. त्यांनी या गडाची जबाबदारी साळुंके नावाच्या सरदारावर टाकली. पाटण परिसरात वास्तव्यास असल्याने पुढे हे घराणे पाटणकर या नावाने ओळखू जाऊ लागले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांकडे गेला. इसवी सन 1689 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. त्यावेळी संताजी आणि पाटणकरांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांना 34 गावे इनाम म्हणून दिली. इसवी सन 1745 मध्ये पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्या वादात आंग्र्यांनी दातेगडाला वेढा घातला. पण हा किल्ला त्यांना जिंकून घेता आला नाही. विशेष सांगण्याची बाब म्हणजे त्यांनी तिन्ही छत्रपतींचा काळ पाहिलेला आहे असे रामचंद्र अमात्य बावडेकर यांनी या गडावर 3 महिने वास्तव्य होते. दातेगडास शिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड असेही नाव होते. दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर
व टाकी यावरून हा किल्ला शिवपूर्व काळातला असल्याचे स्पष्ट होते. गडामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच येणारी बजरंगबलींची मूर्ती व डाव्या हाताला असणारी श्री गणरायाची मूर्ती, या दोन्हींचं वैशिष्ट्य म्हणजे या मूर्त्या गडावर अलगद आणून बसवलेल्या नसून या मूर्त्या येथील असणाऱ्या खडकामध्येच कोरलेल्या आहेत. या गडावरील या वैशिष्ट्यपूर्ण मूर्त्या याच्या उंची पाहायला गेलं तर जवळपास 8 ते 10 फूट या उंचीच्या मूर्त्या आहेत. आणि या मूर्तींचं वैशिष्ट्य आणखीन एक सांगण्याचं म्हणलं तर येणारं सूर्याचं पहिलं ऊन हे गणपतीवर पडते व त्याचबरोबर सूर्यास्ताचे ऊन हे मारुतीरायांच्यावर पडते. या मारुतीच्या मूर्तीपासून आपल्या उजव्या हाताला बघितलं तर वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या संपूर्णतः या जांभ्या दगडामध्येच कोरलेल्या आहेत. या पायऱ्या बसवलेल्या नसून या खोदून बनवलेल्या आहेत. या पायऱ्या जसजसे आपण चढत वरती जाल तसे आपल्या डाव्या हाताला या भिंतीमध्ये खोदलेली एक गुहेसारखी खोली दिसेल. या खोलीमध्ये संपूर्णतः अंधार असल्यामुळे तिथला व्हिडिओ करता येत नाही. त्या पायऱ्या चढत जसे वर जाल तसे किल्ल्याचे सौंदर्य आणखीनच उठावदार दिसते. दातेगडाचा देखील समावेश आहे. त्यानंतर तुम्ही समोरच्या पायऱ्या बघू शकताय. अतिशय सुंदर कलाकृती आहे. पाटणकर यांनी पुन्हा हा गड जिंकून स्वराज्यामध्ये आणला. त्यांचे कौतुक करून राजाराम महाराजांनी दोन्ही बाजूला 34 गावे या जांभ्या दगडामध्ये कोरलेल्या या पायऱ्या वरून खाली गणरायाचे दर्शन होते. या पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपण आता जाणार आहोत या गडावरील प्रमुख आकर्षण आणि महत्त्वाचा भाग असलेल्या ठिकाणी, ते म्हणजे तलवारीच्या आकाराची असणारी विहीर पाहण्यासाठी चाललो आहे. इथून आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराचे सुद्धा दर्शन होते. किती सुंदर असं दर्शन होते बघा. आता आपण विहिरीजवळ पोहोचलेलो आहे. या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही विहीर संपूर्णतः तलवारीसारखी आहे. या विहिरीमध्ये खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. बघू शकता. आतमध्ये उतरून तुम्हाला मी आणि दाखवतोच. खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. आतमध्ये आवाज घुमतोय. अतिशय शांत असं ठिकाण आहे हे. पायऱ्या बघू शकताय तुम्ही, किती सुंदर अशा कोरल्या आहेत. या विहिरीमध्ये भयान शांतता आहे. संपूर्णतः जांभ्या खडकामध्ये कोरलेली विहीर आहे. थोडं खाली आल्यानंतर इथे जरा पायऱ्या तुटलेल्या आहेत. सावकाश या. आतमध्ये जाईल तसं तुम्हाला आणखीन एक समोर महत्वाचं म्हणजे या विहिरीमध्ये एक मंदिर आहे. मंदिर आता कशाचे आहे तुम्हाला मी पुढे गेल्यावर दाखवतो. या विहिरीचं कौतुक करण्याचं कारण म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी पहिल्यांदाच अशा प्रकारची विहीर बघत आहे. मी याच्या अगोदर कधीही अशी विहीर बघितलेली नाही आहे. अतिशय सुंदर अशी विहीर आहे आणि संपूर्णतः गारवा आहे.
तुम्ही बघू शकता हे बाजूचे खडक. जबरदस्त पद्धतीनं कोरलेली विहीर आहे. समोर दिसते तो तुम्हाला जलसाठा. जसं तुम्ही खाली याल तसं मंदिराच्या जवळपास आपण येतो. भगवान शंकरांचे हे मंदिर आहे. समोर नंदी महाराज आहेत. तुम्ही पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतंय अतिशय सुंदर अशी कोरीव पिंड आहे. आतील भाग आहे. भगवान शंकरांचे दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. जणू काही छत्रपती शिवाजी महाराज आता इथं उपस्थित असल्याचा भास आपल्याला होतो. शिवकाळामध्ये विज्ञान इतके प्रगत नव्हते, पण आजच्या विज्ञानाला लाजवेल असं हे या गडाचं बांधकाम आहे. आपल्याला आतमध्ये मोठ्या मोठ्या सापांच्या काता दिसतात. सापाने कात टाकलेले आहे. सापांचा वावर असल्यामुळे येताना जरा सावधच राहिलेलं बरं. मन इतकं प्रसन्न झाले की परत वर जाऊ वाटणं झाले. परत एकदा खाली जायची इच्छा व्हायला लागली. गडावर फिरताना बेसावधपणे फिरू नका. मोठमोठ्या जनावरांचा इथं वावर आहे. जनावर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, साप. अतिशय सुंदर कलाकृती आहे. इथं हे बघू शकता तुम्ही. हा भाग पाहून गेल्यानंतर पुढे जाईल असं तुम्हाला या गडाची तटबंदी दिसते. या तटबंदीवरून खालचाही भाग दिसत आहे. हे बघा, तटबंदीवरून खाली येणाऱ्या अशा ह्या पायऱ्या देखील आपल्याला इथं दिसतात. पण इथं काही अवशेष शिल्लक नसल्यामुळं हा भाग कोणता आहे, इथं काय आहे हे आपल्याला लवकर समजत नाही. इथं तुम्ही बघू शकताय गुहेसारखं काहीतरी दिसते. पण कुठं जास्त डोकावून पाहण्याचा प्रयत्न करू नका. पुढे आल्यानंतर आणखीन एक आपल्याला पाण्याचं टाकं दिसतंय. या पाण्याच्या टाक्यामध्ये आपल्याला पाणी दिसेल. या टाक्यामध्ये जवळपास 12ही महिने पाणी असतं. इतर पाणी आटत नाही. मी आता या बुरुजावर उभारलोय. इथं एकदम जबरदस्त वारा सुटलाय. पुढे आल्यानंतर उंच भागावर
भगवा ध्वज आपल्याला फडकताना दिसत आहे. गवतातूनच वाट आहे. अगदी दिमागात ध्वज आपला फडकत आहे. हा ध्वज आपल्याला उत्स्फूर्त प्रेरणा देत आहे. ध्वज फडकलेला पाहून अंगातील रक्त सळसळत आहे. आजचा आज आपला हा गड पाहून झालेला आहे. तर असं सांगण्यात येते की या गडावर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत आणि या गडाचे संपूर्ण सौंदर्य पाहून महाराजांनी या गडाचे नाव सुंदरगड असे ठेवले. तर आजचा हा व्हिडिओ आपला इथं संपतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा व आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.